हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहेत ओज विकृती. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बल आणि बल वृद्धिकर भाव पाहिले होते. तर फ्रेंड्स, बल किती प्रकारचे पाहिले होते आपण? 3 प्रकारचे बल आणि 13 प्रकारचे बल वृद्धिकर भाव. तर आज आपण पाहूया ओजो विकृती, म्हणजे ओजामध्ये जर विकृती झाली तर काय काय होऊ शकते. तर व्याख्या दिलेली आहे. ओजो विकृती म्हणजे ओजातील दोष. त्रयोदोषा बलस्योक्ता व्यापारद्विस्त्रंसनक्षयाः, म्हणजे 3 प्रकारचे ओज विकृती सांगितले आहेत. एक आहे ओजो व्यापत, दुसरा आहे ओजो विंस्त्रंस आणि तिसरा आहे ओजक्षय. तर ओजो व्यापत म्हणजे काय असते? व्यापदन्य स्थापती सा दुष्ट दोष दुष्य संसर्गात. याचा अर्थ काय होतो फ्रेंड्स? सिम्पली आपण असं म्हणतो की एखादे जर दोष दूषित झाले, प्रकोपित झाले, तर ते काय करतात माहीत आहे का? ओजसोबत मिक्स होतात आणि त्यामुळे ओजाची दुष्टी करतात. म्हणजे दोष स्वतः दूषित होतात, मग ते ओजसोबत मिक्स होतात आणि ओजसोबत मिक्स झाल्याच्या नंतर मग ते ओजची दुष्टी करतात. दुष्ट दोषाद्वारे शरीरातील ओजाची दुष्टी होऊन ओजोव्यापत नामक ओज विकृती निर्माण होते. ओजोव्यापत या व्याधीमध्ये शरीरातील दुष्ट दोषाचा ओजाशी संसर्ग होतो व त्यामुळे शरीरातील ओजाची दुष्टी होते. म्हणजे सिम्पली की ओजाचा नाश करतात ते कोण? कुपित झालेले जे दोष असतात ना ते. लक्षणे काय काय दिसतील मग ओजोव्यापत व्यक्तीमध्ये? तर स्तब्ध गुरुगात्रता, वातशोफो वर्णभेदो, ग्लानिस्तंद्रा निद्राच व्यापणणे. स्तब्ध गुरुगात्रता म्हणजे स्तब्ध म्हणजे आपण म्हणतो की पूर्ण अशी बॉडी स्टिफ होते. गुरु म्हणजे हेवी ज्याला म्हणतो. गात्रता म्हणजे पूर्ण शरीर, म्हणजे पूर्ण बॉडी त्याची अशी स्टिफ होऊन जाते आणि म्हणजे मूवमेंट होत नाही, काही नाही. आणि गुरु म्हणजे थोडी अशी भारी भारी वाटते. वातशोफो म्हणजे त्याच्या बॉडीवर अशा स्वेलिंग्स येतात. शोफ म्हणजे स्वेलिंग्स. तर याच्यावर जे वातशोफ आहे म्हणजे त्याच्या बॉडीवर असा आकार वाढल्यासारखा दिसतो सिम्पली. थर्ड आहे वर्णभेदो म्हणजे त्याचा जे स्किनचा जे कलर आहे ना, जसं बघा आपण अनेमिक पेशंट बघतो तर त्याच्यामध्ये काय असते की पूर्ण निस्तेज स्किन दिसते, म्हणजे असं बघितलं तर असं बिलकुल तेज नाही दिसत स्किनवर. ग्लानी म्हणजे कोणकोणते पर्सन बघा आपल्या समोरच असतात पण आपण त्यांना काय बोलायलो त्यांना समजतच नाही, म्हणजे अशी डोळ्यासमोर झाप आल्यासारखी वाटते, म्हणजे म्हणजे असं म्हणतो की निद्रेमध्ये असल्यासारखं आपल्याला फील होते. ग्लानी म्हणजे असं की ते आपल्या स्टेटमध्ये राहत नाहीत, म्हणजे भान राहत नाही त्यांना कोणत्या गोष्टीचं, म्हणजे सराउंडिंगला काय चालले, म्हणजे आपले जे इंद्रिय असतात त्याच्यावर म्हणजे ते कंट्रोल नाही म्हणण्यापेक्षा की इंद्रियाचं वर्क ते व्यवस्थित नाही करू शकत. इंद्रिय वर्क व्यवस्थित नाही करू शकत तशा बॉडीमध्ये, कारण म्हणजे त्यांना असं आसपासला काय चाललं आहे काय नाही परिसरात सराउंडिंगमध्ये याचं काहीच समजत नाही. आणि निद्रा म्हणजे तंद्रा म्हणजे सिम्पली की ज्ञानेंद्रिय त्यांचे विषय ग्रहण करण्याची क्षमताच ठेवत नाही, म्हणजे डोळ्यावर नेहमी अशी झाप असल्यासारखी वाटते आपल्याला. आणि मग निद्राचे व्यापणणे म्हणजे निद्रा म्हणजे खूप प्रमाणात झोप येते अशा व्यक्तींना. पहिलं काय बघितलं फ्रेंड्स? स्तब्ध गुरुगात्रता म्हणजे जड पडते शरीर आणि ताठरपणा आल्यामुळे शरीर अवयवांची सुलभ हालचाल होत नाही. वातशोफ म्हणजे वाताची शोप आहे, सूज म्हणजे त्यांच्या अवयवावर सूज येते, अवयवाचा आकार वाढतो. वर्णभेद म्हणजे त्वचेचा वर्ण बदलतो, निस्तेज दिसते. ग्लानी म्हणजे मन प्रसन्न नसते, व्यक्तीला कोणत्याही कार्यात म्हणजे उत्साह कोणत्याच गोष्टीमध्ये वाढत नाही. तंद्रा म्हणजे डोळ्यावर झापड येते, ज्ञानेंद्रियाची विषय ग्रहण करण्याची क्षमता कमी होते आणि अतिप्रमाणात झोप येते. आता हे फर्स्ट होतं, कोणतं होतं फ्रेंड्स? ओजोव्यापतमध्ये आपण काय म्हटलं, कशामुळे होते? दोष जास्त कुपित झाल्यामुळे ते ओजसोबत मिक्स होतात आणि ओजाची पण दुष्टी करतात आणि त्यामुळे ही लक्षणे दिसतात. कोणकोणती? स्तब्ध गुरुगात्रता, वातशोफ, वर्णभेद, ग्लानी, तंद्रा आणि निद्रा. आता सेकंड आहे ओजो विस्त्रंस. तर विस्त्रंस स्थानम च्युतीर विद्यातादिर्भेव म्हणजे जे यामध्ये काय असतं, जे काही ॲक्सिडेंटल केसेस असतात मग त्याच्यामध्ये काय होते की शरीरामध्ये काहीतरी हार्म होते आणि त्याच्यामुळे ही विकृती निर्माण होते. तर आघातादी कारणांमुळे शरीरामध्ये स्वस्थानी असणारा ओझ हा स्थानच्युत म्हणजे त्या प्लेसला होता तो ओझ पण तिथून ते दुसरीकडे गेलेला आहे, शिफ्ट झालेला आहे. स्थानच्युत म्हणजे त्या स्थानापासून दुसरीकडे जाणे.
त्याला आपण ओजो विस्त्रंस नामक ओजो विकृती निर्माण होते असं म्हणतो. म्हणजे सिम्पली काय, ॲक्सिडेंटल केसमध्ये वगैरे की त्याचं जे ओरिजिनल प्लेस होतं ओजचं ते सोडून तो दुसरीकडे गेलेला आहे. या व्याधीमध्ये काय होते की अभिघातादी कारणामुळे प्राकुपित झालेला वायू शरीरातील ओझाला आपल्या स्वस्थानातून बाहेर काढत असतो. मग काय होते, ओझाचे जे स्थान असते ना, मग त्या स्थानी मग वायू येतो आणि वायू ओझाला हळूहळू बाहेर काढण्याचं काम करतो. याच्यामध्ये कोणकोणती लक्षणे दिसतात, तर जे ओजो विस्त्रसे म्हणालो त्याच्यामध्ये संधी विश्लेषो गात्राणाम सदनम दोष चवणम क्रिया असन्निरोधश्च विस्त्रसे. म्हणजे संधी विश्लेषे, संधी म्हणजे आपले जे काही जॉईंट्स आहेत ते, विश्लेषे म्हणजे ढिले ढिले पडतात, गळून पडल्यासारखे वाटतात. गात्राणाम सदनम, गात्र म्हणजे बॉडी, आपली जी बॉडी आहे ती पूर्ण म्हणजे शरीर जे असते ना आपल्याला थकल्यासारखं वाटते. सदनम म्हणजे थकून जाणे. दोष चवणम, दोष म्हणजे आताच पाहिलं की दोष आपल्या स्थानातून म्हणजे ते ओरिजिनल जे ओजचं स्थान असते तिथून येऊन जातात, म्हणजे त्यांना तिथून बाहेर काढतात, म्हणजे आपल्या स्थानातून ते दुसरीकडे जातात. आणि क्रिया असन्निरोधश्च म्हणजे जे काही शरीर अवयवाचे कार्य आहे ते व्यवस्थितरित्या होत नाहीत. कोणकोणतं पाहिलं फ्रेंड्स, सन्नी विश्लेषो गात्राणाम सदनम दोष चवणम क्रिया असन्निरोधश्च विस्त्रसे. संधी विश्लेषण म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे की संधी गळून जातात, शरीरातील अस्थिसंधी ढिले पडतात, संधिबंध ढिले पडल्याने सांध्यातील ताकद कमी होते. म्हणजे ते पूर्ण ढिले पडल्यामुळं काय होते की त्याच्यामध्ये ताकद पण राहत नाही. आणि गात्रसदन म्हणजे सर्वांग, जेवढे ऑर्गन्स आहेत आपले ते ढिले पडतात, शरीर थकल्यासारखे वाटते आणि व्यक्तीला कार्य करण्यास उत्साह वाटत नाही. दोष चवण म्हणजे दोष आपल्या स्थानातून बाहेर पडतात. वातादी दोष हे आपले स्वस्थान सोडून मलाबाहेर शरीराबाहेर पडतात, म्हणजे वाताचं जे स्थान होतं ते सोडून आपल्या मलाबाहेर तर बाहेर पडतात. आणि सन्निरोध क्रिया म्हणजे काय असते की शरीरामध्ये जेवढं काही कार्य आहे ते समकृतीने होत नाहीत, त्यांच्या कार्यात अनेकविध अडथळे येतात, म्हणजे इंद्रियाचे कार्य पण नीट होत नाही. तर हे जे सेकंड होतं ओजो विस्त्रसे त्यामध्ये काय दिलं आहे, संधी विश्लेष गात्र सदन दोष चवण सन्निरोध क्रिया. नाव फ्रेंड्स थर्डवाला आहे ज्याला आपण म्हणायलो ओजक्षय. क्षयजन्य अनेकविध हेतूमुळे शरीरातील ओझाचे प्रमाण कमी होऊन ओजक्षय नामक ओज विकृतीचा निर्मिती होते. म्हणजे ओजक्षय म्हणजे सिम्पली जे ओझ होतं आपल्या बॉडीमध्ये ते कमी होते. ते आपण एक फ्रेंड्स पाहिलं होतं की जे रजनीचर असतात म्हणजे रात्री किडे वगैरे त्यांचं पोषणच असते काय, ओझलाच ते खातात ना. अशा प्रकारे म्हणजे खूप काही कारण असू शकतात ओझ कमी होण्याचे. तर चरक संहितेमध्ये सूत्रस्थानात ओजक्षयाचे जे जे हेतू व लक्षणे वर्णन केलेली आहेत ती सर्व अपर ओजाशी संबंधित. मला सांगा फ्रेंड, आपण मागे पाहिलं होतं पर आणि अपर ओज, तर अपर ओज जे होतं त्याशी संबंधित असायला पाहिजे ना, कारण का पर ओज जे आहे त्याला थोडंसं सुद्धा हार्म झालं, क्षयाची तर दूरच गोष्ट आहे, थोडंसं सुद्धा हार्म झालं की आपली डायरेक्ट डेथ होते. म्हणजे इथे जे क्षयाविषयी बोललं असेल ते अपरविषयीच बोललं असेल ना. तर इथे म्हटले की कारण अष्टबिंदू एवढ्या अल्प प्रमाणात असणाऱ्या हृदयस्थ परोजाचा क्षय झाल्यास मनुष्याचा मृत्यू होतो. कारण त्याचं प्रमाणच किती असते, फक्त अष्टबिंदू, 8 बिंदू एवढं असते फक्त परोज, तेवढंच सूक्ष्म असते. आणि अपरोजचं किती म्हटलं होतं फ्रेंड्स, अष्ट अंगुली म्हटलं होतं की नाही, अष्ट अंगुली नाही सॉरी अर्ध अंगुली एवढं असते. आणि हे किती असते, अष्टबिंदू एवढं असते. कारण काय काय आहेत मग आता इथं दिले की अति व्यायाम करणे, अत्याधिक उपवास करणे, अति चिंता करणे, वृक्षांना सेवन करणे, अल्पभोजन करणे. बघा ओजक्षय कधी कधी होऊ शकते, आपल्या बॉडीमध्ये ओज कमी होते. जास्त पण व्यायाम नाही करायचा, जास्त उपवास पण करायचा नाही, जास्त चिंता पण करायची नाही, रोज रोज ते वृक्षच अन्न नाही खायचं, षडरसात्मक अन्न खायचं, अल्पभोजन करायचं नाही, नेहमी तीव्र उन्हात व जे काही सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये काम करणे, सतत भीती वाटणे. म्हणजे कोणकोणत्या व्यक्ती बघा नेहमी भीत असतात, मेंटली ते स्ट्रॉंगच नसतात, तर ते त्यांच्यामध्ये पण ओजक्षय होऊ शकते. नेहमी शोकग्रस्त असणे, म्हणजे नेहमी काही व्यक्ती शोकामध्येच असतात, अरे यार माझा मुलगा अमेरिकेला गेला आहे, तुम्हाला कधीच येईल भेटण्यासाठी. म्हणजे असे जे आहे ना नेहमी जे व्यक्ती असतात शोकामध्ये असतात. किंवा मग वृक्षगुणात्मक मद्याचे सेवन करणे, जे मद्य वगैरे आहेत तर ते जास्त वृक्षगुण असलेलं सेवन करणे, जास्त जागरण करणे. काही काही बघा नॉक्चुर्नल असतात, रात्रीच अभ्यास करतात, तर ते अति जागरण करणारे, कफ रक्त शुक्र व मलाचे अतिप्रमाणात शरीराबाहेर उत्सर्जन करणारे. जे कफ आहे रक्त आणि शुक्र आणि जे मल आहे खूप जास्त प्रमाणात बाहेर एक्सक्रिशन होत आहे बॉडीमधून. किंवा मग आपण 2 काल पाहिले होते, वार्धक्य अवस्था आणि अदान काल, तर हे विशिष्ट परिणाम होते ह्याच्यावर.
आणि भूतप्रेत आदींची बाधा होणे. कोणाकोणाला बघा फ्रेंड्स, रात्री जशी का लाईट बंद केली त्यांना वाटतं की साईडला कोणीतरी बसलेलंच आहे. म्हणजे खूप जण नाईटच्या टाईमला भूतप्रेत असं म्हणजे म्हणतात. तर तशी बाधा होणे, मार लागणे इत्यादी कारणामुळे ओझक्षय होते. तर कोणकोणते पाहिले फ्रेंड्स आतापर्यंत आपण ओझक्षयाची लक्षणे? तर त्यांनी सांगितलं होतं की अतिव्यायाम करणे, अत्याधिक उपवास करणे, अतिचिंता करणे, वृक्षांना सेवन करणे, अल्पभोजन करणे, नेहमी तीव्र उन्हात व सोसायटीच्या वाऱ्यामध्ये काम करणे, सतत भीती वाटणे, नेहमी शोकाग्रस्त असणे, वृक्ष गुणात्मक मद्याचे सेवन करणे, अति जागरण करणे, कफ रक्त शुक्र व मलाचे अतिप्रमाणात शरीराबाहेर उत्सर्जन करणे, कालाचा विशिष्ट परिणाम होणे आणि भूतप्रेत आदीची बाधा होणे, मार लागणे, हे जे कारण आहे त्याच्यामुळे काय क्षय होते? ओझक्षय होते. आता ही लक्षणे कोणकोणती दिसतील? आपल्याला कसं समजेल की यार कोणामध्ये ओझक्षय आहे? तर आपल्याला जर ही लक्षणे एखाद्या व्यक्तीमध्ये दिसली तर 100% आपण सांगू शकतो की यार ह्या व्यक्तीमध्ये ओझक्षय झालेला आहे. काय म्हटलंय चरकनं? बिभेती दुर्बलो अभीक्ष्णम ध्यायती व्यथितेंद्रियः दुष्छायो दुर्मना वृक्षः क्षामश्चय ओजश क्षय. म्हणजे फर्स्ट आहे बिभेती. बिभेती म्हणजे जे काही डरपोक व्यक्ती आहे, म्हणजे ज्यांच्यामध्ये ओक्षय झाल्यास व्यक्ती भित्रा बनतो आणि अशा व्यक्तीच्या हृदयावर मनावर परिणाम होऊन व्यक्तीचे मनोबल कमी होते. त्यामुळे संकट काळात व्यक्ती लवकर भयभीत होते. म्हणजे काही प्रॉब्लेम आणायला लगेच तो भिवून जातो. आपण म्हणतो ना, अरे यार हा तर असा नव्हता, अचानक ह्याला काय झालं, एवढा घाबरायला लागलाय. म्हणजे कोणत्या तरी स्थितीमध्ये तो हँडल नाही करू शकत सिच्युएशन आणि त्यामुळे तो खूप जास्त भयभीत होतो. सेकंड दिले दुर्बल, म्हणजे जे व्यक्ती शरीराने दुर्बल होतात, म्हणजे त्यांच्यामध्ये आपण माहिती आहे ओज कशापासून बनले म्हटलं होतं आपण, सगळ्या धातूचा सार, आणि ज्यांच्यामध्ये सगळ्या धातूचा सार आहे तर तो एकदम दृढ असतो व्यक्ती शरीराने. तर मग ज्यांच्यामध्ये दुर्बल म्हणजे त्यांच्यामध्ये ओज हे सप्तधातूचे सारद्रव्य असल्यामुळे ओजक्षयात शारीरिक दौर्बलता येते, क्षय झाल्यावर दुर्बलता येते, म्हणजे कृश होतो व्यक्ती. अभीक्ष्णम म्हणजे स्लिम, एकदम स्लिम, शरीर कृश होते. ओझक्षयात व्यक्तीला अन्न सेवनाची इच्छा होत नाही, परिणामी शरीरातील सप्तधातूचे पोषण सम्यक रीतीने न झाल्याने कृशता येते. म्हणजे कृश होणे म्हणजे कसं असतं, त्या व्यक्तीमध्ये कसं भोजन पण करण्याची इच्छा होत नाही, मग आपल्या भोजन नाही केलं तर मग आपल्या सप्तधातूचं पोषण कसं होणार, आणि जर सप्तधातूचं पोषणच नाही झालं तर मग त्या कंडिशनमध्ये काय होते की त्याच्यामध्ये ओझचा क्षय होते. ध्यायती म्हणजे व्यक्ती नेहमी चिंताग्रस्त असतो. म्हणजे एकाच आपण बघा कधी कधी अशी व्यक्ती बघतो की समजा पेपरमध्ये त्यानं काही म्हणजे मिस्टेक केली आहे किंवा काही क्वेश्चन लिहिला नाही, तर त्याला घरी आल्यावर वाटतं यार मी काच नसेल लिहायला पाहिजे होतं, मी टाईम मॅनेज करायला पाहिजे होता. असं म्हणजे एकाच गोष्टीवर नेहमी जो विचार करतो व्यक्ती नेहमी चिंताग्रस्त असतो. ओझक्षयाचा मनावर परिणाम झाल्याने व्यक्ती सतत चिंता करीत असतो, म्हणजे नेहमी एकाच गोष्टीचे चिंतन करणे. व्यथितेंद्रिय म्हणजे आपले जे इंद्रिय आहेत ते अकार्यक्षम होतात. म्हणजे ओझक्षयामध्ये जे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत ते कर्म जे त्याचं असते ते होतच नाही, त्यांना कठीण वाटते ते काम करायला. आणि दुष्छाया म्हणजे जे काही त्वचेची कांती आहे, तेजोमय स्किन होती ती कमी होते. आणि का होते असं? कारण आपल्याला बघितलं होतं आपण ओझ जे आहे ते त्वचेचं पण म्हणजे पोषण करते. तर आता ओझ नाही आहे तर मग त्वचाचं व्यवस्थित पोषण नाही होणार आणि त्याच्यामुळे त्वचा स्किन कशी असते, निस्तेज दिसायला लागते. आता दुर्मना म्हणजे ते व्यक्ती मेंटली तेवढा स्ट्रॉंग नसतो, म्हणजे मानसिक दौर्बलता येते, व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो, विचार मनन करण्याची शक्तीच होत नाही. वृक्षता म्हणजे त्याची पूर्ण स्किन अशी ड्राय पडल्यासारखी होते, त्वचेचे पोषणच होत नाही, मग त्याच्यामुळं काय होणार, त्वचेच्या खाली वृक्षता येणार. क्षामस्वर म्हणजे त्याचा जे स्वर आहे तो क्षीण होतो, म्हणजे असं त्याला बोललं तर त्याला आपल्याला आवाज नाही येत, त्यानं असं बोलायला ना आपल्याला आवाज नाही येत, म्हणजे एवढा हळू तो बोलतो, म्हणजे त्याचा थकल्याप्रमाणे असा आवाज जाणवतो. आणि शारीरिक तर दुर्बलता येतेच, त्यासोबत बोलण्याची सुद्धा त्याला इच्छा होत नाही. आतापर्यंत आपण चरकानुसार पाहिले होते. कोणकोणते आहेत फ्रेंड्स? तर पहिलं होतं बिभेती, सेकंड दुर्बल, थर्ड अभीक्ष्ण, फोर्थ ध्यायती, व्यथितेंद्रिय, दुष्छाया, दुर्मना, वृक्षता आणि क्षामस्वर म्हणजे ज्यांचा आवाज खूप थकल्यासारखा येतो. आता सुश्रुतानुसार काय काय आहे? मूर्छा, मांसक्षयो, मोह, प्रलापो अज्ञानमेव च, पूर्वोक्तानि च लिंगाणी, मरणम च बलक्षय. म्हणजे मूर्छा म्हणजे ते व्यक्तीला असं डोळ्याच्या समोर अंधारी येते, बेशुद्ध पडल्यासारखं, म्हणजे व्यक्तीला मूर्छा येते. ओझक्षयाचा मस्तिष्क व त्यातील सूक्ष्म इंद्रियावर परिणाम होऊन व्यक्ती बेशुद्ध पडतो. म्हणजे क्षय झाल्यामुळं कसं असते, त्याचे जे काही इंद्रिय असतात मग त्याच्यावर परिणाम होते आणि त्याला बेशुद्ध येते. आणि मांसक्षयमध्ये याच्यामध्ये काय होते, आपण जनरली बघा मांसक्षय
जे TBचे पेशंट असतात, ट्युबरक्युलोसिस, त्यांच्यामध्ये मी खूप जास्त मांसक्षय बघतो. तर ह्याच्यामध्ये काय होते, मांसधातू क्षीणता येते आणि ओजक्षयामध्ये व्यक्तीला अन्न सेवण्याची इच्छा होत नाही. समजा एखाद्या व्यक्तीला अन्नच नाही खावं वाटायला, मग मांसधातू पण क्षय होईल ना, आणि शरीरातील मांसाची पुष्टी पण नाही होणार. आणि मोह म्हणजे त्या व्यक्तीला प्रत्येक वेळेस आता मनावर परिणाम झाल्यामुळं चंचलता राहत नाही मनामध्ये बिलकुल. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला भित्रेपणा वाटते. म्हणजे प्रत्येक गोष्ट हे करू की नको, की असं केल्यावर असं होईल, तसं केल्यावर तसं, म्हणजे त्याच्यावर खूप जास्त मनावर परिणाम होऊन जाते. आणि प्रलाप म्हणजे असंबद्ध बडबड, नेहमी तो बडबड करतो. म्हणजे काय त्याचा मिनिंग आहे त्यालाच समजत नाही, पण तो नेहमी असं बडबड करत असतो. व्यक्तीचे मानसिक संतुलन ढासळल्यासारखे ते अतिप्रमाणात व अशब्द बडबड करतो. म्हणजे त्याचं जे आहे ना, संतुलन बिघडल्यासारखं होते. आणि अज्ञान म्हणजे संज्ञानाश, म्हणजे सेन्सरी जे लॉस आहेत, म्हणजे त्याला बाहेरच्या गोष्टीचं बिलकुल असं ज्ञान होत नाही. त्याचे सेन्सेस जे आहेत, जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत, ते व्यवस्थित काम करत नाहीत. आणि संज्ञानाशामुळे काय होते, व्यक्तीतील कोणत्याच गोष्टीत भान राहत नाही. मृत्यू म्हणजे व्यक्तीचा मृत्यू होतो. मृत्यू ही ओजक्षयातील सर्वात शेवटची अवस्था आहे. कारण का, मृत्यू म्हणजे नॉर्मली तर होत नाही, पण एकदम जर जास्त क्षय झाला ओज तर मृत्यू होते. हे अपर विषयी बोलत होतो, अपर ओजविषयी. पण जे पर ओज होतं ना, त्यामध्ये जर काही झालं असतं तर लगेच डेथ होत होती. पण सुश्रुत म्हणतात की मूर्छा, मानसक्षय, मोह, प्रलाप, अज्ञान आणि मृत्यू हे त्याचे रिझन आहेत मानसक्षयचे. थँक्यू.